तरिका निमित्त पिसे हा यया दाऊ बैसे देखते नाही ते आरिसे देखावे कोणी. म्हणाले मग कुणी कुणाला दाखवावं असे देखते नाही ते आरिसे देखावे कोणी. म्हणाले जर आत्माच आपल्याला आपण दाखवायला तयार झाला तर त्याला पाहणेपणा नसणे त्याला तरी आरशासाठी कोण आहे. तर म्हणाले ठीक आहे, म्हणजे आत्माच आत्म्याला पाहतो हा एवढा विषय मागे पुरा झाला आहे. थोडक्यात सुरू आता आपण 231ला करायचं आहे. दीपू दावी तया ते रची की तेणे ही सिद्धी दीपाची तैसी सत्ता निमित्ताची येणे साचा. म्हणजे दीपू दावी तया ते रची, दीपू का लावणाराची सिद्धी प्रकटून करी साची, का लावणाऱ्यामुळे दिव्याची सिद्धी ती झाली असे. विषय पुन्हा तोच. दीपू दावी तया ते रची की तेणेची सिद्धी दीपाची तैसी सत्ता निमित्ताची येणे साचा. अहो व्यवहारा लागून सत्ता निमित्त कारण आणि त्या सत्ता योगे करून खरेपणा ये व्यवहारा. आता त्याला निमित्त कारणामध्ये बसवलं. सत्ता म्हणजे हे संबंध जग जे आहे ते ज्यांनी निर्माण केलं तो हा परमात्मा. तर त्यांनी निर्माण केलं त्याच्यामागे काय आहे, तर त्यांनी निर्माण केलं त्यामागे तो या जगाला निमित्त कारण झाला का. म्हणजे पुन्हा आपण पहिल्यांदा पाहिलं ते कुंभार आणि मडकी, त्याच्यामध्ये निमित्त आणि उपादान कारण. कुंभार निमित्त कारण आणि मडकी चाक थापटणं सगळं काही पाणी हे सगळं उपादान कारण. तर त्यामुळे आता हा निमित्त कारण झाला का. तैसी सत्ता निमित्ताची येणे साचा. आता इथे विषय त्यांनी आपल्या पुढे जे पुढे मांडायचं आहे त्याचा विषय मांडला की त्याच्या सत्तेने सगळं चालतं. म्हणजे घडत असेल प्रकृतीच्या, आता इथे ते प्रकृती वगैरे भाषा ते करतच नाही. म्हणजे ह्या ठिकाणी आपण प्रकृती ते पुरुष हे सगळे विषय बाजूला ठेवायचे, आता ते विषय धरायचेच नाहीत. त्यामुळे इथे ते म्हणतात की दीपू का लावणाराची सिद्धी प्रकटून करीसाची, का लावणाऱ्यामुळे दिव्याची सिद्धी ती झाली असे. आता याचा अर्थ असा झाला की दीप लावणाऱ्याची सिद्धी दीप प्रकट करून झाली का. म्हणजे त्यांनी जे काम करायला घेतलं ते काम पूर्ण केव्हा झालं, जेव्हा दिवा लागला तेव्हा. म्हणजे त्यांनी दिवा लावला म्हणून दिवा लागला का, हा थोडक्यात त्या वाक्याचा अर्थ. की तो दिवा लावतो म्हणून दिवा लागतो का एक, आणि का लावणाऱ्यामुळे दिव्याची सिद्धी ती झाली असे. म्हणाले दोन प्रकारांनी. दिवा आपण लागून त्याची सिद्धी प्रकट करतो का त्यांनी लावलं म्हणून हा प्रकट झाला. म्हणजे सिद्धी दोघांच्याहीकडे द्यायची की एकदा दिव्यानी लावून आता ओली वात आहे किंवा तेलात पाणी आहे किंवा काडी पेटत नाही आहे तर तो दिवा लावून काही सिद्ध होत नाही. लावणारा पुष्कळ लावतोय पण तो दिवा ते तेल पाणी मिसळलंय मग तो सारखाच दिवा शांत होतोय, मग ती ज्योत काही राहत नाही आहे. किंवा काडीच नाही आहे म्हणून तर तो लागला नाही आहे. इतकी टोकाची भूमिका नाही आहे इथे. इथे एवढीच भूमिका आहे की दिवा लागणं याच्यामध्ये हे कार्य सिद्ध होणं याच्यामध्ये दिवा लावणारा आहे का स्वतः दिवा आहे. म्हणजे दिवा लावून सिद्ध होतो आहे का तो त्या लावणाऱ्यामुळे दिवा लागला आहे. एवढ्या दोन गोष्टी आहेत, बाकी काही नाही. आणि म्हणून अहो व्यवहारा लागून सत्ता निमित्त कारण. म्हणाले तुम्ही असं काही म्हणूच नका. आता त्यांनी काय केलं की कुणाच्याकडे तुम्हाला त्याचं निमित्त द्यायचं आहे तर तुम्ही ना दिव्याकडे द्या, तुम्ही ना व्यक्तीकडे द्या, मग तुम्ही कोणाकडे द्या तर ते म्हणतात सत्ता. म्हणजे ईश्वराची सत्ता आहे हेच त्याचं कारण आहे. म्हणजे सत्ता हे निमित्त कारण आहे. म्हणजे आता कुंभार हे निमित्त कारण नाही. म्हणजे ईश्वराची सत्ता आहे म्हणून कुंभार उभा आहे. आत्तापर्यंत आपण तत्वज्ञान सांगताना काय सांगत होतो की अद्वैतामध्ये एक परमात्माच निमित्त आणि उपादान कारण आहे. तोच निमित्त कारण होतो आणि तोच उपादान कारण होतो. म्हणजे तोच कुंभार होतो आणि तोच चाक थापटणं पाणी हे सगळं काही मातीचा गोळा सगळं तोच होतो. आता इथे ते त्याच्या मागे जातात. व्यवहारामध्ये निमित्त कारण आणि उपादान कारण घेऊन सृष्टी निर्माण होते हे बोलता त्याच्या मागे ते म्हणतात छे हो निमित्त कारण येतं कुठून, ते केवळ त्याच्या सत्तेने.
म्हणजे इथे काय चालू आहे एक लक्षात ठेवायचं की तत्वज्ञान समजून घेताना ज्या पद्धतीने आपण समजून घेतो आहे त्याच्यामध्ये त्यांना त्याच्या एकमेवा द्वितीयत्वाच्या पुढं त्यांना यायचंच नाही आहे. तो एकटा एकच आहे हेच परोपरीने आपल्याला सिद्ध करून सांगायचं आहे. म्हणून ते सांगताना दीपू दावी तया ते रची की तेणेची सिद्धी दीपाची तैसी सत्ता निमित्ताची येणे साचे. म्हणून त्यांनी निमित्ताची सत्ता म्हटलेलं आहे की हे जे सत्ता हेच निमित्त कारण आहे. आणि मग उपादान कारण तुम्ही प्रकृती घेऊ नका, ते त्याच्यात शिरणारच नाही आहेत, कारण त्यांना त्याच्यात पडायचंच नाही आहे, पुढे कशातच त्यांना जायचं नाही. त्यांचा संबंध फक्त परमात्म तत्व हे एकमेवा द्वितीय आहे आणि तेच शिल्लक राहतं. मग ते दृश्य आणि द्रष्टा या स्वरूपामध्ये तुम्हाला काही त्याची चर्चा करण्याचं कारण नाही आहे. ते आत्तापर्यंत झालं करून की दृश्य आहे म्हणून द्रष्टा आहे, द्रष्ट्याने पाहिलं म्हणून दृश्य आहे. मग ते दोन्ही एकमेकांचे काय होतात. गेल्या वेळी आपण मुद्दाम विषय घेतला की जो द्रष्टा आहे तो दृश्याला पाहतो, पण त्या दृश्यातला जेव्हा द्रष्टा होतो तेव्हा जो द्रष्टा आहे तो दृश्यच होतो. म्हणजे असा विषय जर आपण घेतला तर द्रष्टेपण आणि दृश्यत्व हेही काही वेगळं राहत नाही. आता त्यांना त्याच्या पुढे त्याची सूक्ष्मता न्यायची आहे. म्हणून ते म्हणतात की सत्ता निमित्त कारण आणि त्या सत्ता योगे करून त्या सत्तेमुळेच खरेपणा ये व्यवहारा. तो सत्ता म्हणजे तो परमात्मा त्याच्या मागे आहे. आता हे कुणाला सांगितलं की जे तत्वज्ञान हे जग सत्य आहे असं म्हणतं, ते जग सत्य आहे असं म्हणण्याने काय फरक पडतो. ज्ञानेश्वरांच्या मते काही फरक पडत नाही. जग मिथ्या आहे म्हटलं तर काय फरक पडतो, त्यांच्या मते काही फरक पडत नाही. कारण जग मिथ्याही नाही, जग सत्यही नाही. या जगाला ह्या कोणत्याच भागामध्ये किंवा विभाजनामध्ये टाकू नका. जग फक्त ब्रह्म आहे. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने ते फक्त एक ब्रह्म असल्यामुळे शंकराचार्य त्याला मिथ्या म्हणत असले आणि मध्वाचार्य त्या जगाला सत्य म्हणत असले तरी ते म्हणते हे सगळं व्यवहारापुरतंच आहे. जग म्हटलं सत्य काय, जग म्हटलं मिथ्या काय, त्यांनी काही मूळ फरक पडत नाही, कारण ब्रह्माला त्यांनी बाधाच येत नाही. त्यामुळे शेवटी मुळात काय आहे तर ब्रह्मच आहे. त्यामुळे म्हणून सतत प्रत्येक वेळी जे आलेलं आहे की ज्ञान अज्ञान एक पंगत होते, भक्ती अभक्ती एक पंगत होते. कुठपर्यंत भक्ती, कुठपर्यंत साधन, जोपर्यंत त्याला मिळाला नाही तोपर्यंत. त्याला मिळाल्यानंतर भक्ती नावाची गोष्ट शेवटी साधनच आहे, ती मागे राहते. पण भक्ती आचार्यांना भक्ती हे साधन आहे हे मान्य नाही आहे. म्हणून ते म्हणतात की मोक्ष नावाची गोष्ट प्राप्त झाल्यावर, भगवंताशी एकरूप झाल्यावर सुद्धा जी शिल्लक उरते ती पंचम पुरुषार्थ म्हणून भक्ती उरते. म्हणजे जेव्हा ज्ञानही संपतं, भक्तीही संपते, कर्म आणि योग तर त्याच्यामध्ये केव्हाच सम्मिलित होऊन जातो. आता ज्ञानसुद्धा जिथे पुन्हा वेगळ्या ज्ञानपणाने राहत नाही, कारण त्यांचं म्हणणं असं ज्ञान झालं, त्याची सत्ता कळली, त्याचं स्वरूप कळलं, त्याच्यात एकरूप व्हायचं कळलं. आता त्याच्या पुढं काय, तर त्यांच्या मते त्याच्या पुढं जे शिल्लक राहतं ते पुढे राहते ती फक्त भक्ती राहते. म्हणजे ईश्वर शरणागती फक्त शिल्लक राहते किंवा ईश्वर भजन, ईश्वर सेवा शिल्लक राहते, ईश्वर स्मरण शिल्लक राहतं, अखंड अनुसंधान शिल्लक राहतं. त्यामुळे भक्ती आचार्यांना हे सगळं इथं संपतं आणि मोक्षाबरोबर तो एकरूप होऊन जातो हे त्यांना काही मान्य नाही. आता ते असो, पण आता या ठिकाणी त्यांनी जो विषय मांडला आहे तो त्या सत्तेच्या पातळीवर घेतला आहे की सत्ता योगे करून खरेपणा ये व्यवहारा. म्हणजे आम्हाला हा व्यवहार का खरा वाटतो, कारण या संबंध व्यवहाराच्या मागे त्याची सत्ता आहे म्हणून. आणि त्याची सत्ता कशी आहे, त्याची सत्ता सगळा हिशोब मांडत बसलेली आहे. ती सत्ता मागे आहे म्हणून आपल्या कर्माचा हिशोब आहे, म्हणून आपल्याला जन्म पुनर्जन्म म्हणजे संचित प्रारब्ध क्रियमाण हे सगळे लागले कुठून, ते केलेल्या कर्माचं फळ भोगा आलं कुठून. जर हे जग सत्यानेही युक्त नाही, हे जर जग सत्यानेही युक्त नाही आणि असत्यानेही युक्त नाही तर मग ह्या सगळ्या भानगडी कशा करता करायच्या. तो आपण केलेलं कर्म आपल्याला भोगायला लागेल, ते या जन्मी भोगून नाही संपलं म्हणून पुढचा जन्म घ्यावा लागेल. या जन्मी केलेलं कर्म पुन्हा भोगायला शिल्लक उरेल.
हे सगळं का आहे? हे सगळं एवढ्याकरताच आहे की त्याच्या सत्तेने हे घडतं आहे. आणि त्याच्या सत्तेने जे घडतं आहे त्यामुळे व्यवहारात जे घडलं आहे त्याला सत्य पण आहे. म्हणजे एका माणसाने दुसऱ्याचा खून केला तर ज्यांनी खून केला आहे त्याला त्या खुनाकरता शिक्षा झाली पाहिजे. त्यांनी खून करणं तो म्हणेल मी खून केलं तरी हे मिथ्याच आहे, मी खून केला म्हणून काय झालं, हा मिथ्याच प्रकार आहे. तर म्हणाले तो मिथ्या होत नाही, तो व्यवहारामध्ये सत्य होतो. व्यावहारिक सत्तेमध्ये सत्ता शब्दच तसा वापरला आहे. शंकराचार्यांनी तो पुढे घेतला आहे की त्याला सत्ता म्हटलंय की ही व्यवहाराची जेव्हा सत्ता आहे तेव्हा व्यावहारिक सत्तेमध्ये हा सगळा व्यवहार बरोबर आहे. की मोठ्या माणसांना मान दिला पाहिजे का दिला पाहिजे, सगळे जीव एकसारखे आहेत असत नाहीत. शंकराचार्य म्हणतात भावाद्वैतम सदा कुर्यात क्रियाद्वैतम न करचित अद्वैतम त्रिषु लोकेषु नाद्वैतम गुरुणासह. म्हणाले भावाच्या पातळीवर तुमचा अद्वैत कुणाशीही असू शकेल, त्याला काही अडचण नाही आहे भावाच्या पातळीवर अद्वैत असायला. पण क्रियाद्वैतम न करचित, क्रियेच्या पातळीवरती त्यामध्ये अद्वैत असू शकत नाही. म्हणाले तर त्याला उदाहरण काय दिले, अद्वैतम त्रिषु लोकेषु, आमचं तीनही लोकांशी अद्वैत आहे, नाद्वैतम गुरुणासह. पण गुरुच्या बरोबर अद्वैत आहे. मग गुरु सिंहासनावर बसले, आम्ही पण सिंहासनावर बसतो. गुरु मंत्र देतात, आम्ही पण मंत्र देतो. की कधीतरी फॉर अ चेंज गुरुनी आम्हाला नमस्कार करायला काही हरकत नाही, कारण आता काय अद्वैत आहे, गुरूंनाच आम्ही कशाला नमस्कार केला पाहिजे, असं होत नाही. म्हणाले कधीही गुरुशी अद्वैत होऊ शकत नाही. गुरु आहेत, ते स्वामी आहेत, शिष्य शिष्यच आहे. म्हणजे हा जो भेद आहे, आता गुरु म्हटलं इथे, ईश्वर म्हटलं, जो ईश्वराचा भक्त आहे तो ईश्वर म्हणेल की ईश्वर आणि भक्त ह्याच्यामध्ये कधीच अद्वैत होत नाही. तुम्ही लौकिकामध्ये या गोष्टी घडू शकत नाहीत असं शंकराचार्यांनी स्वतःच मान्य केलं आहे. आता म्हणून त्या त्या सत्ता त्या त्या ठिकाणी मान्यच केली आहे. ही सत्ता प्रातिभासिक आहे, म्हणजे ती अयोग्य आहे किंवा ती असत्य आहे हे तिथे सांगितलंच आहे व्यवहारामध्ये. त्या व्यवहाराला ही सत्ता खरी का म्हटलं, त्यांनी शब्द अगदी बरोबर जपून वापरला आहे. खरेपणा ये व्यवहारा, व्यावहारिक सत्तेला खरेपण येतं पण प्रातिभासिक सत्तेला खरेपण येत नाही. आम्ही जर काहीतरी भलत्याच कल्पना करून भलतेच विषय मांडून जर आम्ही त्याच्यातून निष्कर्ष काढायला लागलो तर ते म्हणतील असले भलते निष्कर्ष तुमचे उपयोगाला यायचे नाहीत किंवा ते निष्कर्ष उभे राहणार नाहीत, ते निष्कर्ष टिकू शकणार नाहीत, ते निष्कर्ष तुमचे प्रातिभासिक सत्ता म्हणूनच सोडावे लागतात. तर जसं धर्माच्या बाबतीत आहे तर ख्रिश्चनिटीमध्ये अनेक तत्त्व मांडली. जसा जसा ख्रिश्चन धर्मामध्ये विज्ञान जसं विकसित व्हायला लागलं तसं तसं ख्रिश्चन धर्मामधला जो विश्वास आहे लोकांचा, ख्रिश्चन लोकांचाच कमी होऊ लागला. अगदी विवेकानंदांच्या काळातलीच गोष्ट, विवेकानंदांनी आपल्या म्हणजे वक्तव्यामध्ये सुद्धा ती गोष्ट मांडली आहे की ख्रिश्चन मनुष्याला अवघड आहे ख्रिश्चॅनिटीची भलावण करणं किंवा ख्रिश्चॅनिटी लोकांच्या पुढे मांडत राहणं. हे ख्रिश्चन माणसाला का अवघड आहे, कारण ती ख्रिश्चॅनिटी आता स्टँडच होऊ शकत नाही. तसं आमचं कोणतंही सूत्र नाही किंवा आमच्या तत्त्वज्ञानातला असा कोणताही विषय नाही की जो विषय स्टँड होऊ शकत नाही, जो विषय उभा राहू शकत नाही. म्हणजे विज्ञान विकसित झाल्याबरोबर धर्म कोसळायला लागला, म्हणजे धर्माची मर्यादा प्रकट झाली. आणि आमच्या धर्माची उलट आहे. आमच्याकडच्या शास्त्रज्ञांनी म्हणजे भावांनी असं म्हटलं की जो जो विज्ञान विकसित होत आहे तो तो आमचा शंकराचार्यांचा सिद्धांत अधिकाधिक दृढतेला येतो आहे. राजा रामण्णांचं वक्तव्य आहे, त्यांनी म्हटलं आहे की आमच्याकडचे सिद्धांत जे आहेत ते अधिक उजळून निघत आहेत, ते सिद्धांताची व्याप्ती कळते आहे, त्याची खोली कळते आहे आणि त्याची शास्त्रीयता पारखून निघते आहे. त्यामुळे अडचण काही नाही. म्हणून ते सांगतात की आम्ही जी व्यावहारिक सत्ता तिला आमच्या एखाद्या जर आचार्यांनी सत्य म्हटलं तर अडचण काही नाही आहे, त्यांनी सत्य ते म्हणू शकतात. मिथ्या म्हणण्यात सुद्धा काही अडचण नाही आहे, कारण त्याला या व्यावहारिक सत्तेच्या मध्ये राहायचंच नाही आहे आणि त्याच्या पलीकडे जायचं आहे आणि अनुभव घ्यायचा आहे, तर तो यालाही सोडून देईल. आणि तो सामान्य आपल्यासारख्या माणसाला जेव्हा व्यावहारिक सत्तेत राहण्यात ज्याला रस आहे त्याला उपदेश करेल तेव्हा तो व्यावहारिक सत्य आहे म्हणून सांगेल
कारण ही असत्य आहे म्हणून व्यवहार करणं आपल्याला अवघड जाईल. हे माझी मुलगी आहे असत्य आहे, हा माझा मुलगा आहे असत्य आहे, हे माझं घर आहे असत्य आहे. मग आपण हा उद्योग केला कशा करता, हे एवढं सगळं घर बांधलं कशा करता, याच्याकरता आज आपण एक कुटुंब वर येण्याकरता आपण झिजलो कशा करता. आज ही जर कुटुंब व्यवस्था तुम्हाला जर नातेसंबंधांनी बांधायचीच नाही आहे आणि ते नातेसंबंध खरेच नाही आहेत असं म्हणायचं असेल तर त्याला काही अर्थ नाही. आपण म्हणू हे आम्ही मान्यच करू शकत नाही आणि खरंच मान्य आपल्याला करता येणार नाही. जोपर्यंत आपला मुलगा आणि दुसऱ्याचा मुलगा याच्यात भेद आहे, जोपर्यंत माझं घर माझं आहे असं वाटतं, त्या घरावरती कुणी एक जर हातोडा मारला तर आपल्या हृदयावर घाव बसल्यासारखं आपल्याला होतं. इतकं त्या घरामध्ये आपलं ममत्व आहे. आपण त्याला लांब आहे असं, आपल्यापासून दूर आहे त्याला मिथ्या आहे असं म्हणू शकत नाही. त्यामुळे ते सत्य आहे मानण्यामध्ये अडचण नाही. म्हणून आता ते म्हणतात वन्ही ते वन्ही शिखा प्रकाशी कीर देखा तरी वन्ही न होऊनी लेखा येईल काही. म्हणाले झालं तर मला वाटतं हे अग्नी प्रत अग्नीची ज्वाळा प्रकाशित करी साची म्हणून त्या ज्वाळेची गणती निराळी करता येईल. म्हणाले हा अग्नी आहे, अग्निप्रत अग्नीची ज्वाळा प्रकाशित करी साची म्हणजे अग्नी पेटला आहे त्याचं दृश्य रूप काय, ज्वाळा बाहेर येणं. म्हणजे जरी धग आतमध्ये एखादी गोरी पेटवली आपण, तो गोरी पेटवल्यानंतर जेव्हा गोरीतून जाळ वर येतो तेव्हा आपल्याला ती पेटली आहे असं वाटतं. पण जेव्हा ती तापून भाजून आतमध्ये तिचा कोळसा तयार म्हणजे पेटायला लागतो. एखादा कोळसा पेटताना कसं त्याचं तापमान वाढलेलं असतं, जोपर्यंत ज्वाळ बाहेर येत नाही तोपर्यंत गोरी पेटलेली नसते असं नाही, ती पेटलेलीच असते. पण ती पेटली आहे हे कळायला मात्र तिच्यातून ज्वाळा बाहेर यायला लागते. जसा विस्तव आहे, विस्तव पेटला का तो चांगला फुललेला दिसला म्हणजे तो पेटला आहे असं वाटतं. आणि विस्तवावरती जेव्हा राख धरते तर आता आत नेमका पेटलेला आहे का नाही, म्हणजे नुसता राखेने तो विस्तव विझला आहे का त्या राखेच्या आत विस्तव आहे. आता हे केव्हा कळेल, जेव्हा ती राख उडवल्यानंतर त्याच्यातून आपल्याला तो अग्नी दिसेल तेव्हाच आपल्याला तो अग्नी पेटता आहे किंवा म्हणजे ज्वाळा त्याला प्रकाशित करते. म्हणजे ज्वाळेच्या रूपाने तो अग्नी प्रकट होतो. अग्नी भले त्याच्यामध्ये असेल पण तो आता प्रकट रूपामध्ये नाही आहे. म्हणून का त्या ज्वाळेची गणती निराळी करता येईल. म्हणून म्हणाले त्या ज्वाळेला अग्नीपेक्षा वेगळं म्हणतो का, की ज्याच्यामुळे आम्हाला तो अग्नी कळतो. मग तो आम्ही काही त्याला वेगळं करू शकतो का. अग्नीपासून ज्वाळेसी तरी वन्ही न होऊनी लेखा येईल काही अग्नीपासून ज्वाळेस निराळे करावयास अग्नी ज्वाळेत द्वैतास जागाच नाही. या दोघांना अग्नीला ज्वाळेपासून वेगळं करता येईल का. वरचंच खाली वरती तोच विषय आहे की अग्नीला प्रकट करण्याचं काम ज्वाळा करते आणि खालच्या ओळीत असं म्हटलं की अग्नी आणि ज्वाळा हे एकमेकांच्यापासून वेगळे होऊ शकतात का, होऊ शकत नाही. अग्नी ज्वाळा कशाला, सुवर्ण आणि अलंकार. नुसतं अलंकार पाहिजे म्हटलं तर सुवर्णापासून अलंकार वेगळा होईल का, होणार नाही. अलंकार आणि सुवर्ण एकच आहे. जल आणि लाट एकच आहे. लाटेला जलापासून अलग करता येणार नाही. असे सगळे दृष्टांत आहेत. आणि निमित्त जे बोलावे ते येणे दिसोनी धावावे देखिले तरी स्वभावे दृश्यही हा. आणि हा दृश्य घेऊन आपणासी दावितो म्हणून निमित्त यासी म्हणावे तर दृश्यासी पाहिले तरी दृश्य हाच. आता म्हणून म्हटलं की आत्ता त्यांनी ज्या तऱ्हेने तत्त्वज्ञान पुढं जातं त्याच्यामध्ये निमित्त कारण आणि उपादान कारण हे एक सृष्टीच्या निर्मितीच्या मागे लावलेली जोडी आहे. की हे निर्माण कसं होतं की एक निमित्त कारण होतो, एक उपादान कारण होतो. आता निमित्त आणि उपादान कारण मानल्यानंतर निमित्त आणि उपादान एक मानायचं का निमित्त आणि उपादान भिन्न मानायचं, हे सगळ्या मारामाऱ्या सगळ्या दर्शनांच्या मध्ये आहेत. आता योगदर्शनामध्ये उपादान कारणाला प्रधान मानलेलं आहे. प्रकृती ही निमित्त कारण नाही आहे, प्रकृती ही प्रधान निर्माण करणारी आहे. त्यामुळे त्यांनी तिला प्रधानता दिली आहे. निमित्त कारण आणि उपादान कारण, त्या उपादान कारणाला त्यांनी प्रधानता दिलेली आहे. आणि निमित्त कारण जो पुरुष आहे त्याला दुर्बल म्हणून तिच्याबरोबर ठेवून दिला, तो काहीच करत नाही. तो केवळ निमित्त आहे, तो केवळ सत्ता आहे. मग तो सत्ता आहे म्हणजे तो काय करतो, तो प्रत्यक्ष काही करत नाही. करते कोण, प्रकृतीच. मग याला कशाला प्रधान म्हणायचं, याला प्रधान नाहीच म्हणायचं.
याला आपण उदासीन म्हणायचं, त्याला दुर्बल म्हणायचं, किंवा हा केवळ त्या ठिकाणी चैतन्य आहे म्हणून उपस्थित आहे त्याची स्थिती मान्य करायची म्हणून करायची. अशा अनेक परीने योगशास्त्रांनी त्या पुरुषाला मान्य केलं आहे. तो पुरुष असाच मान्य केला आहे त्यांनी. सांख्य दर्शनाने असंच केलं आहे की आम्हाला ईश्वर वगैरे मान्य केल्याशिवायच आम्हाला या सृष्टीच्या उत्पत्तीचं जी काही चौकट आहे किंवा जे काही गणित आहे ते आम्हाला मांडता येतं. हे गणित मांडायला आम्हाला काय परमेश्वर लागत नाही, आम्हाला काय ब्रह्म लागत नाही. त्यामुळे आम्हाला त्याची काही आवश्यकता नाही आहे, म्हणून आम्ही त्याला मानतच नाही. मग हे निर्माण आता हे कुणाकरता चाललेलं आहे? हे वेदांत्यांच्याकरता चाललेलं आहे की वेदांत दर्शनं कुणाकुणाची लक्षात घ्यायची, सगळ्या आचार्यांची लक्षात घ्यायची. शंकराचार्यांपासून मध्वाचार्यांपर्यंत प्रत्येक आचार्यांनी सांगितलेल्या दर्शनाला आपण वेदांत दर्शनच म्हणतो. आता या वेदांत दर्शनामध्ये आग्रह कशाचा आहे की ब्रह्मच ह्या सृष्टीचं मूळ आहे आणि निर्माण करणारा आपण ब्रह्मच आहे. प्रकृतीचं साह्य कसंही असेल, प्रत्येकाने ते कसंही वेगळं, प्रकृती हा त्याचाच भाग आहे, त्याला अंशसुद्धा म्हणता येणार नाही म्हणून आपण अंश नाही म्हटलं की प्रकृती त्याच्यापासूनच आहे, ती त्याच्यात अंतर्भूतच आहे. ती त्यांनी आता माया कोणाची? परमेश्वराची. गीताकारांनी म्हटलं ना दैवी हेश गुणमयी माया, आणि पुढे मम माया दुरत्यय असं पण म्हटलंय. तर ही जी दैवी माया आहे ती कोणापासून झालेली? माझ्यापासूनच झालेली आहे. म्हणजे तिला स्वतः उपादान म्हणजे साह्यभूत होणाऱ्या गोष्टी, म्हणजे कुंभार आणि मडकी घडवणं या दोन गोष्टी. हो, मटेरियलच. म्हणजे जसं आपण माती वगैरे घेतो ना तसं ते सगळं मटेरियल म्हणजे उपादान, त्याच्याकरता आवश्यक असणाऱ्या नाही 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 कारणच आहेत दोन्ही. कॉज आणि इफेक्टमध्ये कसं आहे की एक कारण आहे आणि एक कार्य आहे म्हणजे परिणाम आहे. इथे कारण आणि परिणाम नाही आहे. तर इथे या ठिकाणी केवळ दोन्हीही कारणच आहेत आणि ती कारणं कशी आहेत? आवश्यकच आहे. म्हणजे निमित्त कारण कुंभार आहे, पण कुंभाराला चाक नाही, थापटणं नाही, पाणी नाही, माती नाही, तो काय करणार आहे? एक निमित्त कारण काही करू शकत नाही. मग त्याला उपादान कारण पाहिजे, म्हणजे ह्या वस्तू पाहिजे की त्याच्याशिवाय हे होऊ शकत नाही. थोडक्यात काय की निमित्त आणि उपादान करणामध्ये ढोबळपणाने चैतन्य आणि जड हे दोन्ही पाहिजे. आणि या लोकांनी प्रकृतीला जड म्हटलं, तिला चेतन म्हटलेलं नाही आहे. त्यामुळे प्रकृती जड आहे आणि निमित्त कारण चेतन आहे. आता कुंभार आहे, तो निमित्त कारण आहे, आणि ह्या बाकीच्या सगळ्या वस्तू जड आहेत ज्याच्या साह्याने तो हे सगळं घडवतो. सोनार आहे, निमित्त कारण आहे. सोनं आणि मग अलंकार घडवण्याकरता जे जे पाहिजे त्याची बारीक सारीक हत्यार, मग त्याला आच लागेल, मग त्याला आता अलीकडे म्हणजे मशीनवरती दागिने घाल, मशिनरी लागेल, जे लागेल ते. आता हिरा आहे, जड आहे, हिऱ्याचा दागिना घडवायचा आहे, घडवणारा तो हिऱ्याचा व्यापारी आहे की जो, किंवा हिऱ्याचा कारागीर आहे तो घडवतो, तो निमित्त कारण आहे. पण हिरा पैलू पाडण्याकरता जे लागेल त्या सगळ्यासहित, हिऱ्यासहित सगळं काही उपादान कारण आहे. त्यामुळे निमित्त आणि उपादान ही दोन कारणं या पाचही आचार्यांनी मांडलेल्या वेदांतामध्ये आहेत. म्हणजे शंकराचार्यांचं अद्वैत असो, मध्वाचार्यांचं द्वैत असो, रामानुजाचार्यांचं विशिष्ट अद्वैत असो, किंवा द्वैताद्वैत असो निंबार्काचार्यांचं, वल्लभाचार्यांचं शुद्ध अद्वैत असो, तरीसुद्धा निमित्त आणि उपादान कारण हे आहेच की हे निमित्त कारण आहे, हे उपादान कारण. आता ते कसं मानावं हा प्रत्येकाचा फरक आहे. म्हणजे शंकराचार्य म्हणतात आमचं निमित्त आणि उपादान कारण कसं आहे? अभिन्न निमित्त उपादान कारण. निमित्त आणि उपादान कारण हे एकमेकांच्या पेक्षा भिन्न नाहीत, एकत्रच आहे. म्हणजे तोच निमित्त आहे, तोच उपादान आहे. म्हणजे जसं एक बालगंधर्व आहेत किंवा त्यांच्यापेक्षा अधिक चांगलं, म्हणजे एक सुहासिनी मुळगावकर आहे आणि त्या सुहासिनी मुळगावकरनी तो अंगावरचा शेला इकडे टाकला की ती झाली रुक्मिणी, तिने शेला इकडे टाकला की झाला श्रीकृष्ण. कारण एकपात्री प्रयोग आहे.
एकाच पात्राला दोन्ही कामं करायची आहेत. श्रीकृष्णाचंही काम करायचं आहे, रुक्मिणीचंही काम करायचं आहे. तसं त्या अभिन्न निमित्त उपादान कारणाच्या ठिकाणी तसं आहे. त्यालाच कुंभार व्हायचंय, त्यालाच मडकी घडवण्याचं सामान व्हायचं. दोन्ही तोच होतो, त्यामुळे दोन्ही गोष्टी त्याच्याकडे आहेत. तर आता मुद्दा अनेक मुद्द्यांनी त्यांनी ईश्वराचं एकमेवाद्वितीयत्व या अध्यायामध्ये सिद्ध केलंय. आता सिद्ध करण्याकरता काय घेतलं? आता वेदांताची एक प्रक्रिया घेतली की निमित्त आणि उपादान कारण ही प्रक्रिया घेतली. आणि त्यांनी सांगितलं की नाही, केवळ त्याची सत्ता, आम्ही त्याची सत्ता फक्त मान्य करतो, त्यामुळे तो निमित्त कारणही होत नाही, तो उपादान कारणही होत नाही, त्याच्या सत्तेनी सगळं चालतं. या स्टेजवरती त्यांनी आता हे आणलेलं आहे, या पातळीवर आपल्याला आणून उभं केलं आहे. म्हणून ते म्हणतात की अग्निप्रत, मी खाली आलो का आपण 233 मध्ये? हां. आणि हा दृश्य होऊनी आपणासी दावितो म्हणून निमित्त यासी. म्हणाले म्हणावे तर दृश्यासी, पाहिले तरी दृश्य हाच. म्हणाले हा आमच्या, आता प्रश्न कुठे आला? सगळ्यात मारामारीचा प्रश्न एकच आहे की जग निर्माण कसं झालं. जग निर्माण होताना हा जर असा सगळा निर्गुण निराकार वगैरे वगैरे तो नुसता एक स्फुरण करत राहिलेला होता, याला इच्छा का झाली? ती इच्छा झाली याच्याकरता आपण काय मांडलं? एकाकी न रमनते एकम विप्रासत बहुधा वदंती. ही सगळी जी तत्व आपण काही ना काहीतरी सूत्र आणून तो आता एकटा रमत नाही म्हणून त्यांनी बहुत नामरूपामध्ये प्रकट व्हावं म्हणून हे जग निर्माण केलं. आता इथे त्यांना ते नाकारायचं आहे. आता इथे त्यांना ते मान्य नाही. ते झाले त्याला गरज काय? त्याला ते ईक्षण करायची गरज नाही, त्याला ते प्रकट होण्याची गरज नाही. मग काय आहे? तर ते म्हणतात की आणि हा दृश्य होऊन आपणासी दावितो म्हणून निमित्त यासी, म्हणावे तरी दृश्यासी पाहिले. म्हणून त्यांनी दृश्याला पाहिलं. पुन्हा मागचा धागा सोडत नाही की द्रष्ट्याने दृश्याला पाहिलं, पुन्हा ते विधान घेतलं. मग या द्रष्ट्याने दृश्याला पाहिलं असं म्हटलं तरी दृश्य पण हाच आहे. म्हणजे कुणी कुणाला पाहिलं? यानीच याला पाहिलं. द्रष्ट्यानीच दृश्याला पाहिलं म्हणजे हाच याला पाहतो. कारण का? याच्याशिवाय दुसरं काही नाही. निमित्त कारणही हाच, उपादान कारणही हाच. आणि म्हणून ते म्हणतात म्हणजे द्रष्टादृश्य व्यवहाराला आत्माच आहे कारण खास, निमित्त द्रष्टा आणि दृश्य हे अवघे आत्माच की. म्हणजे निमित्त कारण आत्माच आहे. आता दृश्य म्हणून त्यांनी उपादान कारण हा शब्द वापरला नाही. दृश्य या शब्दामध्ये उपादान हे अध्यारूत आहे, पण त्या उपादानाच्या साह्याने त्या निमित्ताने दृश्य तयार केलं. ही आता धारणा किंवा हे विधान मान्य करून पुढे जायचं. तर म्हणाले आत्माच आहे कारण खास, निमित्त द्रष्टा आणि दृश्य हे अवघे आत्माच की. म्हणून स्वयं प्रकाशा यया आपण आपे देखावया, निमित्त हा वाचूनिया नाहीची मा. म्हणून या स्वयंप्रकाश आत्मयासी आत्माच निमित्त पहावयासी आपण आपे देखावया. म्हणून आत्माच निमित्त पहावयासी आत्म्याची या ठायासी अवघेच आहे. म्हणजे आत्मा ह्या स्थितीमध्येच सगळं काही आहे. म्हणजे निमित्त हा वाचूनिया नाहीची मा. म्हणजे आत्म्याची या वाचून दुसरी वस्तूच नाही आन मा. म्हणजे मा फलेशु कदाचन, त्यातला मा वापरलेला आहे हा इथे. म्हणजे मा म्हणजे नाही. हां. तर म्हणजे आत्म्याची या वाचून दुसरी वस्तूच नाही आन द्रष्टा दृश्य स्फुरण आत्मयाच असे. म्हणजे आत्मयाचा पाहिजे, आत्मयाचा असे किंवा आत्मा हाचा असे, काही म्हटलं तरी चालेल. आता एक पाऊल पुढे नेलं त्यांनी आपल्याला. आता पुन्हा पुन्हा काय पक्क केलं? खुंटा एक बळकट केला की निमित्त उपादान कारण नावाच्या गोष्टी नाहीत. जे काही आहे तो आत्माच आहे. त्यामुळे आत्मा आहे आणि जर जग निर्माण होतं आहे आणि तो आत्मा जर आपल्या ठिकाणी शांत राहतो, म्हणजे ते ब्रह्म जर असं उदासीन आपल्या ठिकाणी आहे, ते जर जग निर्मितीमध्ये येत नाही असं जर तुमच्या दृष्टीने आहे, तर मग हे जगाच्या निर्मितीमध्ये येतं कोण? तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याची सत्ता.
आता वेगळा एक पंथ काढला त्यांनी सांगितलं की जो ज्ञानी या सत्ता गोष्टीची किंवा सत्ता या त्याच्या सच्चित आनंदमधल्या सत या भावाला ज्ञानी जाणतो, त्यातला हा जो सत आहे त्याच्यावरून आलेली जी सत्ता आहे त्याच्या सत्तेने सगळं घडतं. म्हणजे फक्त त्याचं अस्तित्व असण्याची जरुरी आहे. म्हणजे प्रत्यक्ष युद्ध काय कोणी संरक्षण मंत्री करतो का? नाही. किंवा पंतप्रधान तिथं जाऊन सारखी काय टेहळणी करतो का? नाही. परंतु त्या संरक्षण खात्याचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे किंवा परवानगी आहे की तुम्ही जे कराल ते करा, जे त्यावेळी आवश्यक आहे ते तुम्ही केलं तरी चालेल, असं जेव्हा त्यांना परवानगी मिळालेली असते तेव्हा युद्ध करणारा सगळा वर्ग वेगळा आहे. ती मिलिटरी म्हणा किंवा ते सैन्य म्हणा ते वेगळं आहे. पण कुणाच्या सत्तेने करतं ते या मिलिटरी जी व्यवहार करते ती त्या केंद्र सत्तेने करते. म्हणजे सत्ता त्यांची आहे. जसं आपण काहीतरी काम करायला गेलो की गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसमध्ये अहो पण हा तुम्ही सांगता असा GR अजून आमच्याकडे आला नाही, मग तो GR आल्यावर तुम्ही काय म्हणाल ते आम्ही मान्य करू, तोपर्यंत कसं मान्य करू? म्हणजे आम्हाला ते गव्हर्नमेंटकडून ते रिझोल्युशन आलं पाहिजे तरच आम्ही तुमचं मान्य करणार, नाही तर आम्ही नाही मान्य करणार. म्हणजे लगेच काही तिथे कोणी येऊन बघत नसतं की या ठिकाणी अमुक पोचलं का, नियम आला का. म्हणून तर भ्रष्टाचाराला वाव आहे ना, की सत्ता प्रामाणिकपणाने मान्य नाही केली की काही करता येतं. पण इथे ईश्वरी सत्तेने हे जग चालतं. म्हणून आता ते कुठे आले? आता हे सगळं तत्वज्ञान त्यांनी आपल्याकरता मागे 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 टाकत ढकलत आता या ओवीमध्ये ते त्या निमित्त कारण सत्ता याच्या पण पुढे आले. आता त्यांनी आपल्याला सत्तेच्या शिडीनी आपल्याला ते निमित्त कारण सोडायला लावलं. आता सत्तेची शिडी पण सोडायला लावली. आता काय म्हणतात ते? आता ते एका ठिकाणी आले की निमित्त हा वाचून या नाहीची मा. म्हणजे आत्म्या वाचून दुसरी वस्तूच नाही, त्यामुळे निमित्त कारण नावाचा पण पुन्हा काही विषय संभवत नाही. निमित्त कारण विषय का संभवत नाही? त्याचं कारण असं की तुम्हाला ईश्वर भावाला यावं लागतं. निमित्त कारण जो आहे तो काही परब्रह्म नाही आहे. निमित्त कारण जो आहे तो ईश्वर आहे. तो ईश्वर कसा आहे? तो मायोपाधिक आहे. शुद्ध सत्वाच्या मायेच्या उपाधीनी युक्त आहे. म्हणजे त्या ईश्वराला एक पायरी खाली उतरावी लागते. ज्ञानेश्वर महाराजांना तिथे पायरी उतरणं बितरणं भानगडच नाही. थेट त्या ब्रह्माशी संबंध आहे आपला. अनुभव थेट ब्रह्माचा आहे, कारण तो ब्रह्माचा अनुभव शब्दात आणायचा आहे ना. आणि हे सगळं शास्त्र जे आहे ते ज्या पद्धतीने आपल्याला शिकवलंय ते असं का शिकवलंय? कारण आम्हाला जे काही ते वस्तुस्थितीचं स्वरूप आहे ते आम्हाला शब्दबद्ध करायचं आहे. शब्दबद्ध करताना कमीत कमी घोटाळे आणि जास्तीत जास्त त्याच्यातून अर्थबोध हे त्याचं स्वरूप आहे. घोटाळा होणारच नाही असं कसं? घोटाळे आहेत म्हणून तर हे सगळे वाद आहेत, आणि हे सगळे वाद आहेत म्हणून एकमेकांशी वाद घालू शकताय. कारण त्याला लूप होल्स आहेतच, त्याला उणीवा आहेत. कारण त्याच्याकरताच पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की शब्द ही मर्यादाच आहे. माऊलींनी पहिल्यांदाच त्याला उडवून लावलेलं आहे. त्या वाणीचा जो परिहार केला आहे तो तिथंच केला की नाहीच ती आमच्या उपयोगाची. ती काही आम्हाला कुठल्याही प्रकारे ब्रह्माचं स्वरूप दिग्दर्शित करू शकत नाही. पण ती करू शकत नाही म्हणून शब्दात मांडायचंच नाही का? मांडावंच लागतं. मग मांडताना मर्यादा येतेच. आता त्या सगळ्या मर्यादा लांब गेल्या. मग आता ते काय म्हणतात की म्हणून स्वयंप्रकाश येया आपण आपे देखावया निमित्त हा वाचून या नाहीची मा. म्हणजे आता याच्या वाचून दुसरा कोणी निमित्त सत्ता हे काही शिल्लक उरत नाही. मग आता काय उरलं? आता पहिल्यांदा शब्द त्यांनी भाष्यात टाकला, अजून यांनी पुढे ओवीत टाकला. आता भाष्यकारांनी का टाकला? आधी इथे आम्हाला इंट्रोड्यूस केला, ज्यांना काय पुढे संकल्पना मांडायची आहे ती संकल्पना आमच्याकरता या ठिकाणी उभी केली आणि त्या संकल्पनेचा प्रवेश करून आम्हाला त्याची ओळख करून दिली. आता त्यांना न्यायचं आहे कुठे ते सांगतायत की आता कशातून जग निर्माण झालं, सत्ता म्हणजे काय नाही, निमित्त म्हणजे काय नाही. मग निर्माण कसं झालं? दृश्य आणि द्रष्टा आत्म्याच्या स्फुरणामध्ये. म्हणजे कुठे येऊन पोचले? आत्मा स्फुरण पावतो इथे. म्हणजे कोणतं सुक्त? नासदीय सुक्त.
त्या नासदीय सूक्तामध्ये म्हटलं की या जगाच्या मुळाशी काही नव्हतं, फक्त ते तत्व आपल्या ठिकाणी स्फुरण पावत होतं. म्हणजे आता न्यायचंय कुठे ज्ञानदेवांना आपल्याला, की हे जे ब्रह्मतत्व नावाचं तत्व आहे ते जाणून घेण्याकरता, शब्दामध्ये आणण्याकरता त्याला कोणता गुणधर्म लावला तर ते आपल्या ठिकाणी स्फुरण पावत होतं, एवढ्या ठिकाणी. आता इथे ते म्हणतात भलतेन विन्यासे दिसत तेणेची दिसे, हा वाचूनी नसे येथे काही. म्हणाले भलतेन विन्यासे म्हणजे कोणत्याही प्रकारे कल्पना करा, कोणतीही व्यवस्था स्वीकारा. आपण आत्ता जे सारखं म्हणतोय ना, प्रत्येकाने आपलं तत्वज्ञान मांडलं तर त्याच्यावरती तुकाराम महाराज म्हणतात जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला. तुम्ही काही म्हणावं आमच्या विठ्ठलाला सगळंच शोभतंय, का नाही शोभणार? तुम्ही शब्दातच बोलताय, त्यामुळे तुमचे सगळेच शब्द इथपर्यंत पोचत आहेत आणि ज्यावेळी ते पोचणार नाही तेव्हा तुमचे सगळेच शब्द मागे पडणार आहेत. त्यामुळे माझा परमेश्वरावर विश्वास नाही म्हणणाऱ्याला तरी परमेश्वर कशाला लांब करतोय? तो म्हणतो अरे तू आहे कोण? तू कुणीच नाही आहेस, शेवटी फक्त मीच आहे. त्यामुळे तू नाहीस म्हणजे परमेश्वरा तू नाहीस असं म्हणणाऱ्याला सुद्धा अस्तित्व नाहीच आहे, आणि आहेस म्हणणाऱ्याला तरी कुठे अस्तित्व? तो आत्माच आहे फक्त. त्यामुळे या एक ज्याला स्टार्क रियालिटी म्हणतात की जे अत्यंत उघड आणि स्वच्छ असं सत्य आहे, ते सत्य एकच आहे की फक्त आत्मरूप आहे. म्हणून ते म्हणतात व्यवस्था कोणतीही लावा, म्हणे भलतेनं विन्यासे. विन्यासे म्हणजे रीतीने किंवा व्यवस्थेने, म्हणजे कोणत्याही दर्शनाच्या व्यवस्थेने आम्ही जर त्या परमात्म्याला जाणू पाहू गेलो तर दिसत तेणेची दिसे. म्हणाले त्याच्याशिवाय दिसत तेणेची, तोच दिसे, तोच फक्त दिसतो, बाकी कोणी दिसत नाही. हा वाचवणी नसे येथे काही, त्याच्याशिवाय दुसरं काही असत नाही. कोणत्याही व्यवस्थेने पाहिलं तरी सुद्धा तोच दिसतो. पहा कोणत्याही प्रकारे आत्म्याविण नाही दुसरे, याच्याच आहे आधारे पाहता पाहणे आणि पाहणारा. ही त्रिपुटी फारच त्यांनी आपल्याला खाली आणून ठेवलं की आता त्यांनी इतक्या वर नेलंय. आणि आता जगातली त्रिपुटी इथे भाष्यकारांनी आपल्याला सांगितली आहे की याच्याशिवाय या त्रिपुटीत सुद्धा दुसरं कोणी नाही. म्हणजे त्याचा द्रष्टा दृश्य आणि दर्शन या तिघांच्याही मध्ये दुसरं काही संभवत नाही, फक्त तोच तो एकटा एक संभवतो. आता ते म्हणाले की लेणे आणि भांगारे, भांगाराची एक स्फुरे का जे येथ दुसरे नाहीची म्हणून. म्हणाले याच्यामध्ये सोनं आहे, भांगार म्हणजे सोनं, आणि लेणं म्हणजे केलेला अलंकार. आता याच्यामध्ये काय शिल्लक राहतं? फक्त अलंकार शिल्लक राहतच नाही, राहतं ते सोनं, फक्त सोनं राहतं. अलंकार आणि सुवर्ण शब्द जरी आले दोन तरी सुवर्णा वाचून काहीच नाही. अलंकार तरी सुवर्ण, सोने तरी सुवर्ण, याच्याच आहे समान दृश्य द्रष्टा. म्हणून वरती त्यांनी त्रिपुटी सांगितली की ते म्हणाले द्रष्टा दृश्य आणि दर्शन त्रिपुटी घ्या. आता आपण सारखा व्यवहार करतोय तो द्वैतात करतोय. द्रष्टा आणि दृश्य याच्यावरती आता मागचे 5-25 ओव्या या त्याच्या आधाराने चालल्या की द्रष्टा दृश्य द्रष्टा दृश्य. आता म्हणाले द्रष्टा दृश्य आणि दर्शन तिन्ही घ्या ना, तरी ही त्रिपुटी पण तोच आहे. एक दर्शन नावाची गोष्ट किंवा ज्ञान नावाची गोष्ट तुम्ही सोडली आणि द्रष्टा आणि दृश्य या पातळीवर आलात तरी सुद्धा द्रष्टा आणि दृश्य तरी कोण आहे? तोच आहे. आता इथे ते असं सांगतात, त्याच्याकरता हे दृष्टांत देतात की अलंकार आहे आणि सुवर्ण आहे. मग याच्यामध्ये अलंकार राहतो कुठे? राहतं ते एकटं एक सुवर्ण. म्हणजे आता सारखं काय सांगणं चाललंय आहे, हा फक्त एकटा एक आत्मा आहे, बाकी तुम्ही काही वर्णन केलं तरी दुसरं काही नाही. जळतरंगी दोन्ही जळा वाचुनी नाही, म्हणून आन काही नाही ना नोहे. मला जळ आणि तरंगाच्या ठिकाणी जळाशिवाय काही नाही, म्हणून आन काही नाही ना नोहे. म्हणून केवढ्याही मोठमोठ्या लाटा उत्पन्न झाल्या तरी सुद्धा त्या लाटाच आहेत, ते काही जलाच्या शिवाय काही वेगळं नाही. म्हणून लाटेचा आकार विकार फोल आहे साचार, तेथे अवघे नीरची नीर अंतर्बाह्य भरलेले. हे दोन शब्द आपल्याला चांगले की आकार आणि विकार. म्हणजे या ठिकाणी कोणताही आकार वस्तूनी घेतला किंवा मूळ वस्तू विकार पावली, विकार पावली त्याच्यापासून बनली. सोन्यापासून विकार काय? त्याचा अलंकार. खरा म्हणजे तो विकार म्हणायचा नाही आपण त्याच्यात केलेला बदल, पण शेवटी तो बदल तसाच आहे.
विकार पावतं केव्हा, परिणाम पावतं तेव्हा आपण म्हणतो की दूध आहे, दुधापासून विकार काय, दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याचं तूप, हे सगळे विकार आहेत. पण मुळात ते दही दूधच आहे. जे दही इथपासून जरी त्याचे विकार धरले तरी त्याचे मूळ वस्तू दूधच आहे. म्हणजे अशा प्रकारे यामध्ये मुळात जे आहे ते परमात्म स्वरूपच आहे. मग त्याच्यामध्ये लाट लहान आली, लाट नाही उमटली. म्हणजे आपण जर पाहिलं, म्हणजे मला पहिल्यांदाच पाहायला मिळालं म्हणून मला आश्चर्य वाटलं की त्या सँटोझा का ह्याला तुमच्या सिंगापूरमध्ये तिथे समुद्राला लाटच नाही आहे. समुद्र एकदम स्थिर आहे. समुद्राला लाट म्हणजे हे जळ नाही का, ते जळ आहेच, लाट नाही. तिथे लाटा उमटत नाहीत, तिथे फक्त जल आहे. कारण काय, खालच्या गुरुत्वाकर्षणाचा फरक आहे. म्हणजे विषुववृत्ताची रेषा तिथून कुठेतरी जात असेल, त्यामुळे तिथे जल, सगळं पाणी आपल्याला हे समुद्र आहे असं वाटतच नाही. सगळं एखाद्या सरोवरासारखंच पाणी दिसतं. कुठे लाट नाही, काही नाही, काही नाही. म्हणजे याचा अर्थ असा की लाटेवर समुद्र पण अवलंबून नाही आहे, समुद्राच्या जलावर समुद्र पण अवलंबून आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं, लाटेचे विकार किती प्रकारचे असो, लाट नसणं हा सुद्धा लाटेचा विकारच आहे. कारण तो विकार कसा आहे, अभावात्मक आहे. की लाटेचा अभाव हा लाटेचा विकार आहे, की ती अभावात जाणे. नाहीतर आपण निद्रानाश हा विकार म्हटलंच नसतं निद्रेचा. कारण गाढ झोप येते, अति झोप येते, हा पण विकारच आहे. आणि अजिबात झोप येत नाही हा पण विकारच आहे. त्यामुळे ती झोप येत नाही हा जो विकार आहे, याचा अर्थ असा त्याची विकृत स्थिती आहे. निद्रा निद्रेपणाच्या पणाने 7 तास यावी. 12 तास झोपला, 15 तास झोपला, रोज झोपू लागला तर त्याला कुंभकर्णच म्हणतो आपण, की काय बाबा कुंभकर्णासारखा झोपतोस. किंवा एखादा झोपतच नाही तर तेव्हा स्वतःला म्हणतात लोक वटवागळासारखा आहे, याला झोपच लागत नाही. म्हणजे शब्द शेवटी सगळीकडे तसेच आहेत की हाही विकार आहे, तोही विकार आहे. त्या दोन्ही विकारामध्येच विषय जातो. आणि म्हणून ते म्हणतात की शब्द चांगला वापरला त्यांनी, लाटेचा आकार आणि विकार. म्हणजे वस्तू महापर्वतप्राय उभ्या राहिल्या म्हणून त्या विकाराला मोठं मानून तिथे परमेश्वरी सत्ता त्या वस्तूच्या सत्तेला महात्म्य देऊन थोडी कमी करावी. आपण म्हणतो ना, काय आश्चर्य आहे, या जगातल्या एक एक गोष्टी पाहिल्या की आपण आपलं मन थक्क होतं. म्हणजे त्या वस्तूंनी नाही थक्क होत, त्या ईश्वराच्या करणींनी थक्क झालं पाहिजे की त्यांनी कसं निर्माण केलं, हे रूप त्यांनी कसं घेतलं. म्हणजे तो जो विकार आहे, तो जो आकार आहे, तो आमच्या मनाला जो भुलवतो त्याच्यामुळे वेगळेपण येतं. हो का घ्राणानुमेयो, येवो का हाती घेवो, लाभो का दिठी पाहो, भल तैसा. आता म्हणाले घ्राणाने अनुमेय, म्हणजे अनुमान, अनुमेय आणि अनुमित या त्रिपुटी झाली. जसं आपण प्रमाण, प्रमेय आणि प्रमाता हे घेतो, जसं सगळ्या तीन भागामध्येच आहे ना, की द्रष्टा, दृश्य, दर्शन. तसं म्हणाले कशाने अनुमेय, कशाने अनुमान करता येतं. अनुमान करता येतं ते घ्राणाने, म्हणजे वासाने अनुमान केलं. येवो का हाती घेवो, हाताने स्पर्श केला, काय मऊ आहे, कडक आहे, कठीण आहे, गरम आहे, गार आहे. लाभो का दिठी पाहो, डोळ्यांनी पाहिलं. म्हणाले भल तैसा, की म्हणाले डोळ्यांनी पाहिल्यानंतर त्याचं ते वेगळेपण. भल तैसा म्हणजे भलतंच काहीतरी नाही, त्याचं वेगळेपण, त्याची विशिष्टता. त्याचं भलतेपण म्हणजे त्याच्या ठिकाणची त्याची विशिष्टता आमच्या लक्षात आली. मग ऐसा जो कापूर, आता इथे कसं कापूर म्हणता आलं, पुढच्या ओळीवरून मागे अनुमान केलं की पुढे कापुराचा विषय चाललाय, म्हणजे मागच्या ओळीत पण कापुराविषयी बोलताय. असा हा जो कापूर, त्याचेच हे प्रकार, परी मूळ स्वरूपी साचार, येतुलाही न फरक झाला. म्हणजे आम्ही जेव्हा कापूर पाहतो तेव्हा त्या कापरामध्ये हाताने स्पर्श करतो, वेगळा दिसला, डोळ्यांनी पाहिला, वेगळा दिसला, वास घेतला, त्याचा वेगळा गुणधर्म जाणवला. हे सगळं पाचही ज्ञानेंद्रियांनी त्याचे भिन्न भिन्न गुणधर्म कळले. म्हणून कापरात काय फरक पडला, ते म्हणतात कापरात काही फरक पडला नाही, तो जसा आहे तसाच राहिला. म्हणून ते सांगतात त्याचेच हे प्रकार, तरी मूळ स्वरूपी साचार, येतुलाही न फरक झाला. तरी कापुराच्या ठाई, कापुरा वाचूनी दुजे नाही. आता पुढे म्हणजे ह्या ओवीला धरून ही ओवी, म्हणून मागच्या ओवीच्या स्पष्टीकरणात त्यांनी कापूर घेतला. परी कापुराच्या ठाई, कापुरा वाचूनी दुजे नाही,
तैसा रीती भलतयाही हाची यया. आता इथे पुढे जावं लागेल आपल्याला. 98 नंतर पुढे 91 पान आहे आमच्या ह्याच्यात. 94 नंतर. ऐशा या कापुरा ठाई कापुरा वाचून काहीच नाही, असो कोणत्या प्रकारेही परी तो अवघाच कापूर. म्हणून मला या कापराच्या ठिकाणी 5 ज्ञानेंद्रियांनी आम्ही त्याचा अनुभव घेतला, तरी कापराचं कापूर पण तसंच शिल्लक आहे. आता दृश्यपणे दिसो की द्रष्टा होऊनी असो, तरी हा वाचून अतिसो नाही येथे. आता आणखीन एक बोल्ड स्टेटमेंट, म्हणजे आपल्याला आता अगदी शिक्कामोर्तब निश्चयाने निश्चय केला असं जे म्हणतात समर्थ, त्या टाईप आहे की आता दृश्यपणे दिसो, की आता हा दृश्यपणाने दिसो की द्रष्टा होऊन बसो, म्हणजे द्रष्टापणाने पाहो, परी हा वाचून अतिसो. अतिसो म्हणजे वेगळा नाही येथे, याच्याशिवाय वेगळं काही नाही. आता ते शेवटी कन्क्लुजनला आले आणि त्यांनी सांगितलं हा दृश्य रूपामध्ये दिसत राहिला तरी किंवा हा द्रष्टा म्हणून दिसला तरी दोन्हीही तोच आहे. आता गंगा गंगापणे नाही, वरचं राहिलं का नाही झालं ना, तर खालच्या ओव्या राहिल्या का वाचायच्या. आत्मा दिसे दृश्य होऊन वा असे द्रष्टा पूर्ण, परी तेथे आत्म्या वाचून अस्तित्व ना दुसऱ्याचे. द्रष्टा दृश्य आत्मा एक, आत्म्या विणना आणिक, प्रत्येक त्रिपुटी तोच देख नटला असे. त्यामुळे केवळ तोच आहे. गंगा गंगापणे वाहो की सिंधू होऊन राहो. म्हणजे गंगा गंगेच्या रूपाने वाहिली काय किंवा गंगा सागर म्हणून राहिली काय, परी पाणीपणा नवला हो हे न देखो की. त्याच्यामध्ये तिचं पाणी पण काही बदलत नाही. गंगा वाहो गंगापडी, वा राहो समुद्र होऊनी, परी तेथे पाण्याच्या दृष्टीने पाहता काहीच नवल नसे. आणि म्हणून आपल्याकडे दृष्टांत कधी पूर्णार्थाने घेऊ नये म्हणतात. आता एखादा प्रश्न उभा राहील की अहो पाण्यात नाही का भेद, गंगेचं पाणी केवढं गोड, समुद्राचं पाणी केवढं खारं. ते म्हणतात असा दृष्टांत उगी त्याचा किस काढत बसायचा नाही. आता दृष्टांताला फक्त आपल्याला पाणी पाहिजे. आता पाण्याच्या पातळीवर फक्त दृष्टांत स्वीकारायचं, पाणी खारं का गोड म्हणून वाद घालत बसायचं नाही. म्हणजे गंगा तरी उदक, समुद्र तरी उदक, दोहो स्थिती माझी एक, वस्तू उदक भरलेली. दोघांच्या ठिकाणी पाणीच भरलेलं आहे. गंगेच्या ठिकाणी पाणीच आहे, समुद्राच्या ठिकाणी पाणीच आहे. म्हणजे त्याला आणखीन एक्सटेन्शन की गावामध्ये पुष्कळ आड आहेत, म्हणजे विहिरी आहेत. आता लगेच लोक सांगतात ही खाऱ्या पाण्याची विहीर आहे, ही गोड्या पाण्याची विहीर आहे. आता एका गावाला आलेल्या पाण्यामध्ये सुद्धा कुठे खारं पाणी लागतं, कुठे गोडं पाणी लागतं, पण पाणी पाणी आहे. एवढा एक विषय फक्त आपल्याला घ्यायचा आहे असं त्यांनी म्हटलं. थिजावे की विघरावे हे अप्रयोजकच आगवे, घृतपण नव्हे अनारीचे. मला तूप थिजलेलं आहे का पातळ आहे हा विषय गौण आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, तूप कढवून ठेवलेलं आहे, ते कढवलेलं तुपाला कणी पडेल की नाही माहीत नाही. थंडीच्या दिवसामध्ये पटकन पडेल, उन्हाळ्याच्या दिवसात 2-4 दिवस लागतील. नाही कणी पडली तर त्याला मेंचट पण जाणवेल, कारण ते कणीला येतच नाही. म्हणून त्याची जी पुढची स्टेज आहे ती जर वेळेत नाही झाली तर फरक वाटेल, पण तूपच आहे ना. म्हणून ते म्हणतात थिजावे की विघरावे, ते घट्ट झालेलं असावं, थिजलेलं राहावं की विरघळलेलं पातळ राहावं. हे अप्रयोजक अवघे, याचं प्रयोजन काही नाही. पातळ आहे का घट्ट, फक्त घृतपण नव्हे अनारीसे, त्याचं तूप पण काही खोटं नाही आहे, ते काही वेगळं नाही आहे. म्हणून ज्वाळा आणि वन्ही न लेखी जती दोन्ही, वन्ही मात्र म्हणून आन नव्हेच की. म्हणून वन्ही म्हणजे अग्नी आहे, पण अग्नीमध्ये सारखी ज्वाळच पाहिजे असं नाही आहे. म्हणजे आपल्याकडे जसं पूर्वी चूल आणि वैल होतं, त्या वैलाला नुसता डायरेक्शन दिलेली असते त्या अग्नीची, की तेवढ्यावरती ते लाकूड फक्त तिरकं सरकवून ठेवलं की पदार्थ त्याच्यावरती जे मंद आचेवर करायचे ते त्या वैलावरती व्हायचे. आणि चुलीवरती ज्याला मोठी आच पाहिजे तिथे चांगलं ढणढण पेटलेलं असे ते सगळी लाकडं बिकडं. तर तिथे आच कमी आहे, तिथे आपल्याला ज्वाळा वरती येताना त्या वैलाला दिसत नाही. म्हणजे त्या वैलाला अग्नी पोचत नाही असं नाही, अग्नी आहेच. तो अग्नी आता ज्वाळांच्या शिवाय अग्नी आहे, इथे ज्वाळांच्या सहित अग्नी आहे. म्हणून अग्नी आणि ज्वाळा या दोन वेगळ्या मानू नका, किंवा ज्वाळेला केवळ अग्नी म्हणायचा आणि जे कोळसे आहेत चांगले पेटलेले निखारे आहेत त्यांना अग्नी मानायचा नाही असं म्हणू नका. म्हणून ते म्हणतात वन्ही आणि ज्वाळा
वन्नीचा आहे, सगळा अग्नीचा आहे. तो काही केले तरी निराळा होण्याचं नाही. तैसे दृश्य का द्रष्टा या दोन्ही दशा वांझटा. पाहता एकी काष्ठा स्फूर्ती मात्र तो. आता ते त्यांच्या विषयाकडे आले. त्याचप्रमाणे दृश्य का द्रष्टा, इतका वेळ म्हणाले आम्ही 5-25 ओळ्यांमध्ये चर्चा केली की त्याला दृश्य म्हणायचं का द्रष्टा म्हणायचं, द्रष्ट्याला मूळ म्हणायचं का दृश्याला मूळ म्हणायचं, दृश्याकरता द्रष्टा आहे का द्रष्ट्याकरता दृश्य आहे, काय म्हणायचं, या सगळ्या प्रकारांनी म्हणाले चर्चा करून झाली आमच्या. आता कसं आहे, तैसे दृश्य का द्रष्टा या दोन्ही दशा वांझटा, या दोन्ही दशांना काही अर्थ नाही. त्याचं कारण का म्हणाले, पाहता एकी काष्ठा म्हणाले, एका सिद्धांताच्या दृष्टीने जर विचार केला तर त्या ठिकाणी द्रष्टा काय आणि दृश्य काय, काय आहे मुळात, स्फूर्ती मात्र तो. बास, इथं आलेले आहेत आता ज्ञानेश्वर महाराज. इतक्या सगळ्या बाजूनी विषय मांडत 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 आपल्याला आता कुठे आणून ठेवलंय की तो केवळ स्फुरण मात्र आहे, की ते स्फुरित होत होतं, ते स्फुरण पावत होतं. म्हणजे काय होत होतं की या सृष्टीमध्ये गती नावाची एक गोष्ट निर्माण करायची आहे. ती गती त्याच्या ठिकाणी प्रकट झालेली आम्ही मांडली आहे. ती गती फक्त आता ती कोणत्या पातळीवर मांडली आहे ते आपल्याला सांगता येत नाही. कारण का, त्या नासदीय सुक्तामध्ये ते स्फुरण पावत होतं, तेव्हा ते स्वर्गात स्फुरण पावत होतं, ते खाली स्फुरण पावत होतं, खाली आणि वर एकच होतं. त्याचे अनेक जी वर्णनं केली आहेत त्या वर्णनामध्ये त्यांना एकाच वेळी वर आणि एकाच वेळी खाली सर्वदूर तोच होता आणि तो फक्त स्फुरित आहे, ही भावना त्याच्यामध्ये सांगायची असं आपल्याला वाटतं. पाहिजे तर पुढच्या वेळी आपण नासदीय सुक्ताचा अर्थ घेऊया. ते द्रष्टा आणि दृश्य हे दोन्ही खोटे निशेष, त्या स्फूर्ती मात्र आत्म्यास या दोहोंची बाधा नसे. म्हणून हे दोन्ही खोटं आहे, द्रष्टा काय आणि दृश्य काय. मग आता शंकराचार्यांनी या द्रष्टा आणि दृश्याला मिथ्या म्हटलं काय, किंवा मध्वाचार्यांनी या द्रष्टा आणि दृश्याला सत्य म्हटलं काय. मिथ्या म्हणून तरी तुम्ही भिक्षा मागून भिक्षाच खाणार ना. जी भिक्षा मागितली आहे ती भिक्षा, डाळ भात हीच भिक्षा आहे ना, तीच मिळालेली भिक्षा खाणार. आणि हे सत्य आहे मानून, डाळ भात सत्य आहे म्हणून तरी भिक्षाच खाणार ना. म्हणजे मिथ्या म्हटली तरी भिक्षाच खाणार आणि सत्य म्हटलं तरी भिक्षाच खाणार. आता फरक कुठे पडला, फरक एवढाच पडला की जेव्हा त्याला सत्य मानलं त्यावेळी मध्वाचार्यांच्या समोर जर असाच काचेचा रस दिला असता तर मध्वाचार्यांनी पिऊन दाखवला नसता असं नाही. कारण त्यांच्या चरित्रातले जे आचाट प्रसंग आहेत मध्वाचार्यांचे तेही मोठे विलक्षण आहेत. कधीतरी आपल्याला वेळ आली तर आपण त्याचा विचार करू. तर ते जे प्रसंग आहेत त्या प्रसंगानुरूप मध्वाचार्यांनी व्यवहाराच्या पातळीवर सांगितलं असतं की बाबा रे, भिक्षा मागायला आलेलो आहे, भिक्षा द्यायची किंवा खाण्याची, शरीरात जे खाल्लं जातं ते शरीर अन्नमय आहे. या अन्नमय शरीराला भिक्षा तू अन्न द्यायला पाहिजेस. तुझ्याजवळ जे आहे ते जर तू भलतंच द्यायला लागलास तर हा शरीराचा विषय नव्हे, हे तू देता उपयोगी नाही असा उपदेश केला असता. नाही तर त्यांनी सांगितलं असतं माझ्या देहाला काही फरक पडत नाही, तुझा हा जो काचेचा रस आहे तो मला अमृतच आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने काही फरक पडत नाही, पण ते त्याला अमृत म्हणून स्वीकारणार का नाहीत, कारण ते द्वैत स्वीकारतात. काचेच्या रसापासून अमृत वेगळं आहे, त्यामुळे तुझ्या काचेच्या रसाला मी अमृत म्हणून नाही स्वीकारणार. पण शंकराचार्यांनी कसं केलं, तेव्हा काय फरक पडतो, सगळीकडे जर एकच ब्रह्म भरून आहे आणि एकच तत्व भरून आहे तर काचेच्या रसामध्ये सुद्धा तेच आहे जे अन्नात आहे. ही भूमिका कशी बदलते बघा. आता त्यांनी अन्न नाही, अन्न म्हणून काचेचा रस दिला तर मध्वाचार्य काय म्हणतील आणि शंकराचार्य काय. शंकराचार्य म्हणालेच आहेत, काय म्हणतील ही कल्पनेची गोष्टच नाही आहे, त्यांनी सांगितलेलंच आहे की तेवढं ठीक आहे, तुझ्याकडे जे बनतं ती भिक्षा दिलीस तू आम्हाला, तुझ्याकडे काचेचा रस होतो आम्हाला काचेचा रस दिलास, मी काचेचा रस. आता एक तरी शिष्य प्यायला तयार होतो का. कारण आदल्या दिवशी त्या कलालाच्या गल्लीमध्ये गेलेले आहेत, त्या कलालाच्या गल्लीत मद्य होतं. तो म्हणला बरं आहे स्वामीजी, आपल्याला दररोज ह्याच गल्लीत आणा म्हणजे सगळ्यांना भरपूर मद्य प्यायला मिळेल. कारण त्यांनी यांना मद्य दिलं. शंकराचार्य म्हणाले काही अडचण नाही, घेऊन जाऊ ना, तुला रोज घेऊन जाऊ.
तर आता उद्याला आपण या गल्लीत जाऊ. मग या गल्लीत गेल्यावर काचेचा रस का नाही प्यायला तयार झाला. आता कोणी शिष्य काचेच्या रसाला हात लावेना. ते म्हणाले हे आम्हाला नको. म्हणजे हे सगळं लाघव आहे. हे करून दाखवण्याकरता मध्वाचार्यांनी केलंच नसतं असं नाही. त्यांना जेव्हा द्वैत सिद्ध करून दाखवायचं आहे त्यांनी द्वैतही सिद्ध करून दाखवलं असतं. ते कसं आहे तर त्याकरता इथे त्यांनी जे म्हटलंय ना की इथे येस कुठे आलो आपण, तेवी द्रष्टा आणि दृश्य हे दोन्ही खोटे निश्चेष, ह्याला अस्तित्व काही नाहीच आहे. जे समोर आहे ते त्या स्फूर्ती मात्र आत्म्यास या दोहोंची बाधा नसेल. कारण कोणताही पदार्थ मूलभूत हा फक्त तो स्फूर्ती मात्र आत्माच आहे, बाकी दुसरं काही नाही आहे. आत्म्याचे जे का स्फुरण ते निष्कर्म स्थिती परिपूर्ण. आता हे महत्वाचं, आत्म्याचं जे स्फुरण आहे ते कसं आहे, ते कर्माशिवाय परिपूर्ण स्थितीत आहे. हे तत्वज्ञान. आता आत्मा स्फुरण पावत होता, तो तिथे पावत होता, तो वर पावत होता. त्याच्यापासून आता आपण म्हटलं त्याप्रमाणे आपण पाहूया ते सूत्र आपलं सूक्त. तर त्याच्यामध्ये त्याला कोणतंही कर्म करावं लागत नाही, पण तरीही ते स्फुरण पावत आहे. त्याच वेळी ते स्थितीला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बदल होत नाही. त्या स्फुरणामुळे त्याच्यामध्ये कोणतीही गती येत नाही. आणि पुन्हा कसं आहे, ते परिपूर्ण आहे. ही व्याख्या त्याच्या मागे लागली. म्हणजे ते स्फुरण पावणारं ब्रह्मतत्व. आता का स्फुरण पावतं त्याचं उत्तर आपल्याला पुढे मिळणार आहे की ते तसं का स्वीकारलं नासदीय सूक्तानी. तर त्यांनी म्हटलं हे स्फुरण पावलं म्हणून ते तिथे गतिमान आहे समजू नका. त्याला जर गतिमान आहे एकदा धरलं तर त्याला विनाशच आहे. त्यामुळे ते तसं नाही आहे. आता हे दोन्ही कसं मानता येतं की जसं त्याच्या ठिकाणी कोणतंही द्वंद्व शिल्लक राहत नाही तसं त्याच्या ठिकाणी गतीही राहत नाही आणि त्याच्या ठिकाणी स्थितीही नाही. तो गती आणि स्थिती या दोघांच्या पलीकडे जाऊन कसा आहे, परिपूर्ण आहे. म्हणून हे तीन शब्द आले की तो गती त्याच्याकडे दिसत असली तरी तो स्थितीला आहे. तो स्थितीला आहे म्हणजे पण एक गुण त्याच्यावर आरोपित केला का, नाही म्हणाले. ते चैतन्य स्फुरण पावता आहे या शब्दाला उत्तर स्थितीने दिलं. आणि अकर्म म्हणजे जी गती आहे ती कर्माकरता उत्सुक आहे म्हणून ती गती मानली का, किंवा ती कर्म प्रवण आहे किंवा कर्माला चोदना देणारी आहे म्हणून ती गती मानली का, नाही म्हणाले. मग गती का मानली, एकमेकांच्या परस्पर विरोधी गुणधर्म त्याच्या ठिकाणी राहतात. आणि याकरता वल्लभाचार्यांनी शुद्ध अद्वैत म्हटलं. मारामारी थोडी नाही आहे. शंकराचार्यांनी माया स्वीकारली का, तर तत्वज्ञान सुटसुटीत व्हावं. ते म्हणाले माया, त्याला कशाला माया पाहिजे. आता हे गुण त्याच्याजवळ राहतात. आता इथेच आहे नासदीय सूक्तच घ्या. या नासदीय सूक्तामध्ये स्थितिशीलता आहे, गतिशीलता आहे आणि तरीसुद्धा तो कर्मरहित आहे. आता वल्लभाचार्य काय म्हणतात की शंकराचार्यांना याचं उत्तर द्यायला ती माया आणि त्या भानगडीन ते शबलत्व करावं लागतं. ब्रह्माला कशाला शबलत्व पाहिजे, ब्रह्माला कसं शबलत्व येईल. तुम्ही माया आणली आणि त्या ब्रह्माला शबल केलं. शबल याचा अर्थ सदोष केलं, त्याला विकार दिलात ब्रह्माला. ब्रह्माला कधीच विकार येऊ शकत नाही. मग आता हे त्याच्या गुणांचं काय करायचं. हा अकर्मण्य आहे, हा गतिशील आहे, हा स्थितिशील आहे, हा परिपूर्ण आहे. ते म्हणाले आमच्या परमात्म्याच्या देहावरती हे अलंकार म्हणून शोभतात. हे परस्पर विरोधी अलंकार आहेत. जशा हातामध्ये लसण्या घालतो त्या वेगळ्या, हिरा घालतो त्या वेगळ्या, हिऱ्यापेक्षा पाचू वेगळा, पाचूपेक्षा माणकं वेगळी, हातात किंवा गळ्यात घातलेले एवढे अलंकार आहेत. तो एक अलंकार दुसऱ्या अलंकारासारखा नाही, पण तो जसा शोभतो तसा आमच्या सगुण परमात्म्याला हे त्याचे सगळे गुण शोभतात. त्यांच्यामध्ये परमात्मा निर्गुण नाहीच. या चारही आचार्यांच्या मते नाही. तो सगुण ब्रह्मच आहे. तो भगवान श्रीकृष्ण आहे म्हणजे तो भगवान विष्णू आहे म्हणजे तो आदी नारायण आहे. काय घ्यायचं ते घ्या आणि जे घेऊन भक्ती करायची आहे ती करा. आणि भक्ती करत शेवटपर्यंत, आता तिथं त्यांना अडचण येते. त्यांना शेवटपर्यंत वेगळ्या गोष्टी रंगवत राहाव्या लागतात. इथे अडचणी येत नाही.
इथे ते म्हणतात आम्हाला जरूरच नाही तुमच्या मायेची, शबलत्वाची, त्याला खाली उतरण्याची. त्याचे अलंकार आहेत, हे परस्पर विरोधी गुणधर्म हे त्याचे अलंकार आहेत. म्हणून आता इथे पहा, आत्म्याचे जे का स्फुरण ते निष्कर्म, काम करावं लागत नाही, निष्कर्म स्थिती, कर्मरहित स्थिती परिपूर्णतेने आहे. म्हणून दृश्य द्रष्टा अनुमान टिकणेच नाही ते ठाई. तिथे गती पण टिकत नाही, तिथे स्थिती पण टिकत नाही. तो स्फुरण पावतो म्हणून कर्म पण टिकत नाही, आणि त्याच्या ठिकाणी तो परिपूर्ण आहे, सर्व बाजूनी पूर्ण आहे. ही भाषा शब्दाची आहे, हा शब्द पण टिकत नाही. काय गरज त्याला परिपूर्ण म्हणण्याची तरी, म्हणजे हेही तिथे टिकत नाही. म्हणून ये स्फूर्ती किती 5:30 झाले ना, अजून 10 मिनिटं घेऊया. ये स्फूर्ती कडूनी नाही स्फूर्ती मात्र वाचुनी, तरी काय देखोनी देखतू असे. आता म्हणाली ये स्फूर्ती कडोनी, आता स्फूर्तीच्या बाजूनी आत्म्याला पाहायला गेलो, म्हणजे तो स्फुरण पावतो आहे, या बाजूनी आत्म्याला पाहायला गेलो. आता स्फूर्ती कडून आत्म्याचं बुध हो पाहू गेले असं, हेच येईल प्रत्यय असं, स्फूर्ती वाचून काहीच नाही. म्हणजे आता कसं आहे, सांगायचा मुद्दा काय, एकदेशीय आहे, हां, म्हणजे युनिडायरेक्शनल आहे, किंवा एकच फेनॉमिनन आहे, एकच आविष्कार आहे की तो काय आहे की तो स्फुरण पावतो. हे एवढंच विधान, एवढंच म्हणाले. बुध हो पाहू गेले असं, हेच येईल प्रत्यय असं, स्फूर्ती वाचून काही नाही. म्हणजे द्रष्टा दृश्य हेच स्फुरण, आत्म्या ठाई असे जाण, पाहणेपणाची वाण मुळीच नाही. आता काय सांगितलं की हे जग कसं निर्माण झालं. आता तुम्ही सत्ता बाजूला केली, आता तुम्ही निमित्त कारण बाजूला केलं, आता तुम्ही सगळं दूर नेलं, आणि आता आत्म्याला तुम्ही फक्त स्फुरणाच्या पातळीवर ठेवलं. त्याला अडचण काय. आता द्रष्टा आणि दृश्य हे त्याच्यावर कशाला दिसायला हवेत, त्याच्या ठिकाणी स्फुरण होतं आहे एवढं एकी एक स्वीकारलं की त्याच्यातून हे सगळं निर्माण झालेलं जग दिसतंच आहे. म्हणजे या दृश्य आणि द्रष्ट्याला आता निर्माण करायला त्याला लगेच एक मोठा कारखाना काढून बसायला नको. त्याला कशाला कारखाना काढायची गरज आहे, त्याला काही करावं लागणार नाही. त्याच्या स्फुरणातून काय वाटेल ते निर्माण होणार आहे, आणि ते तिथूनच निर्माण झालंय. आता ते तिथं पोहोचले, आता त्याच्या पुढे आलं नाही आहे तत्वज्ञान, आता थेट मुळाशी नेऊन भिडवलंय. आता ते म्हणतात आपल्याला, म्हणजे द्रष्टा दृश्य हे स्फुरण, दृश्य हे स्फुरण आत्म्या ठाई असे जाण. आता हे स्फुरणच आत्म्याच्या ठिकाणी आहे, म्हणून पाहतेपणाची वाण मुळीच नाही. आता त्याला केवळ स्फुरण, कुठल्या बाजूनी ज्ञानदेव आपल्याला सांगतायत समजून घ्या, स्फुरण या बाजूनी समजून घ्या. स्फुरण या बाजूनी समजून आत्म्याला घ्यायचं तर आत्मा स्फुरण आहे, स्फुरणच द्रष्टा आहे, स्फुरणच दृश्य आहे, आणि स्फुरणच पाहणं पण आहे. सगळं काही ते स्फुरणच आहे. आता स्फुरण नावाची गोष्टच जर सगळं काही आहे, तर आता दुसरा कशाचा विचार करण्याची आवश्यकताच नाही आहे. स्फुरणाच्या बाजूने पुढा फरके ना दिसते, ना मागे डोकावी देखते, पाहता येणे ययाते स्फुरद रूपची. म्हणून आता म्हणाले, आता दुसऱ्या बाजूने सांगतात आपल्याला, दृश्यना पुढे फडकत, द्रष्टान मागे डोकावित, आत्मा आपण पाहत, ते पाहणेच स्फुरद रूप. म्हणजे आमच्या दृष्टीने कुठे आम्ही त्याला ठेवला, आम्ही त्याला ब्रह्म म्हणून लांब नेऊन ठेवला, त्याच्यापासून आम्ही पुरुष आणि प्रकृती केले. ते पुरुष आता हे अमृतानुभवात, आता त्याला पुरुष प्रकृती करून त्या दोघांच्यापैकी कुणाला तरी एकाला जागं केलं, एकाला झोपवलं. त्या पुरुषाला झोपवलं की प्रकृती विस्तार करते, प्रकृती झोपली आणि पुरुष जागा झाला की प्रकृती संपते, आणि तो पुरुष आता एकटा राहत नाही म्हणून तो ब्रह्म होतो. हे तत्वज्ञान आपण मांडत गेलो. आता ते म्हणाले हे मांडायची गरजच नाही. आता तुम्हाला काय सांगतो म्हणाले, दृश्यना पुढे फडकत, म्हणजे हा द्रष्टा आहे आणि याच्यासमोर हे सगळं जग आहे. जसं आपल्यासमोर की आपल्यासमोर आहे हे जग आपल्याला पुरत नाही म्हणून आपल्याला जग पाहावंसं वाटतं की अरे हे गाव पाहिलं तर ते गाव पाहू, ते गाव पाहिलं तर ते. कारण जे फडकणारं दृश्य आहे ते नुसतं रोज डोळ्यापुढे दिसत आहे, त्याचं वैविध्य पुरत नाही. म्हणून त्या विविधतेकरता आम्ही आणखीन जाऊन दृश्य पाहतो.
म्हणजे त्या द्रष्ट्यापुढे दृश्य फडकत आहे, म्हणजे समोर त्याच्या येत आहे. द्रष्टा न मागे डोकावित. आता म्हणाले हा कसा आहे, याच्या पुढे ना दृश्य प्रकट होत आहे आणि हा समोर नाही प्रकट झालं म्हणून हा द्रष्टा मागे वळून पाहत नाहीये की काय आहे बुवा. द्रष्टानं मागे डोकावित. आत्मा आपण आपणा आपणा आपण पाहत. हा आत्मा जो आहे तो आपल्याला पाहतोय. म्हणजे आता या ब्रह्मांडामध्ये हे सगळं जे दृश्यरूप, आता एक क्षणभर द्रष्टा विसरून जाऊ, हे सगळं दृश्यरूप भरलेलं आहे. तर हे जे भरलेलं आहे त्यात आपल्याला आपल्या अस्तित्वाचं अज्ञान असल्यामुळे मी जगतो, मी लहान होतो, मी मोठा होतो, माझं घर, मला अमुक आवडतं, मला खायला आवडतं, मला प्यायला आवडतं, मला हे घ्यायला आवडतं, हे सगळं कोण आहे, हे आपण आहोत. की आपण आपल्या अस्तित्वाने या जगाला पाहतो. आत्म्याला ह्या दृश्याला भिन्न भिन्न अस्तित्वाने पाहायचंच नाहीये, कारण तोच हे सगळं झालेला असल्यामुळे सर्व दूर तो आपणच आपल्याला पाहतोय. मग त्यांनी या वेगळ्या वेगळ्या दृश्यरूपात पाहावं, नाही तर आपल्याला मूळ रूपात पाहावं. त्याला काय पाहायचं असेल तो पाहिल, कारण स्फुरणच पाहणं आहे आणि स्फुरणच दृश्य आहे आणि स्फुरणच द्रष्टा आहे. आता हे त्यांचं सांगून आपल्याला झालेलं आहे. आता म्हणाले पुढा फरके ना दिसते, ना मागे डोकावी देखते, पाहता येते येया ते स्फुरद्रूपी. मग काय राहतं म्हणाले, आत्मा आपण आपणा पाहत, ते पाहणेच स्फुरद्रूप. म्हणजे हे ब्रह्मांड असो की नसो तो सारखा स्फुरण पावतोय. या ब्रह्मांडातून आणखीन 2-4 ब्रह्मांड तो पाहतोय, कोणती नष्ट होत आहेत, कोणती आहेत, पण सगळं स्फुरण रूपाने पाहतो आणि सगळा तोच भरलेला आहे. त्याच्याच ठिकाणी नष्टता आहे आणि त्याच्याच ठिकाणी निर्मिती आहे, कारण ती फक्त तो पाहतोय. म्हणजे आता काय झालं, आत्मा अजूनही तसाच वेगळा राहिलाय बरं का. आता त्या आत्म्याला जे स्फुरण आहे त्या स्फुरणावर व्यवहार चाललेला आहे. म्हणजे आत्म्याला काहीच करावं लागत नाही. आत्म्याच्या कारण का नाही करावं लागत, किंवा का स्फुरण मान्य करावं लागतं, कारण हे सगळं दृश्य मान्य करावं लागतं. शेवटी शब्दात यायला कुठेतरी ते दृश्य मान्य करायला कमीत कमी पातळीवरती जरी निर्मिती नेली तरी सुद्धा स्फुरण ही पातळी तरी शिल्लक राहते. त्या स्पंद पातळीवरती त्यांनी आणलंय. आणि म्हणून आपण जग व्याकरणाच्या भाषेमध्ये किंवा जगाची जी निर्मिती आहे ती भगवान शंकरांनी तो डमरू वाजवला आणि त्याच्यामधून अ मण हे 4 अक्षरं निघाली, वर्ण निघाले आणि त्याच्यातून जग निर्माण झालं. ही आमच्याकडे निर्मितीची प्रक्रिया का आली, त्याचं कारण असं की स्फुरण हे जगाच्या निर्मितीचं कारण मानलं. ते स्पंद हे जगाच्या निर्मितीचं कारण मानलं. मग आता आपल्याकडे अलीकडे अनेक ठिकाणी तत्वज्ञान ऐकून वाचून आपण पण म्हणतो ना की अरे ह्या जागेवरती खूप व्हायब्रेशन्स जाणवतात, असं माणूस म्हणतात. ही माणसं म्हणतात इथे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत. म्हणजे काय, ते स्फुरण आहे. त्या स्फुरणाकरता वापरलेले वेगळे वेगळे शब्द आहेत. आता ते स्फुरणाच्या पातळीवर त्यांनी इथे आपल्याला नेलं आहे. तर म्हणाले ते स्फुरण मात्रची असे, वन्ही वन्हीचे मुख जैसे, वा परिमळ परिमळाचे घ्राण असे, तेवी हे स्फुरण. म्हणजे ते म्हणतात की वन्ही आहे आणि त्या मुखातून ज्वाळा बाहेर येत आहेत, आत वन्ही हेच खरं त्याचं रूप आहे. म्हणजे आता आत्मा हा स्फुरणाच्या रूपाने आम्ही जाणायला निघालो तरी सुद्धा स्फुरण हा त्याचा पुन्हा आम्ही शब्दांनी केलेला आविष्कार आहे. आत्मा आत्मेच्याच ठिकाणी. आत्मा प्रकट झाला कशाच्या रूपाने, त्या सगळ्याला उत्तरं दिली आहेत. मग आपण म्हणू हा खेळ ज्ञानेश्वर महाराज का करतात, तर ते खेळ नाही करत आहेत. जितक्या प्रकारांनी जगाच्या निर्मितीच्या संकल्पना फार प्रभावीपणाने मांडल्या आहेत त्या सगळ्या संकल्पनांना उत्तर देऊन त्याच्या मागे जातात आणि त्यांना एकच सिद्ध करायचं आहे, आत्मा हा एकटा एक आहे. अनुभूती या त्या केवळ आत्म्याची आहे, म्हणून तो अमृताचा अनुभव आहे. तर त्यांना पुढे असं म्हणायचं आहे की या स्फुरद रूपाच्या ठाई धर्मी धर्मत्व नाही. आता हे पुन्हा छान त्यांचं स्पष्टीकरण छान आहे भाष्यकारांचं, की या स्फुरद रूपाच्या ठाई धर्मी धर्मत्व नाही,
दुसऱ्याची वार्ताही नय येथ ऐकावया. आत्म्याचे जे का स्फुरण तेच त्याचे पाहणेपण, पुढे मागे हे भाषण क्षीणसाच वाणीला. आता इथे पहिल्यांदा काय सांगितलं त्याचा अर्थ बघू. या स्फुरदाच्या, या स्फुरद रूपाच्या ठाई धर्मी धर्मत्व नाही, म्हणजे धर्मधर्मी भाव नाही. आता धर्म काय आहे? साखरेचा धर्म गोडी आहे, आणि धर्मी कोण आहे? त्या गोडीला धारण करणारा कोण आहे? तर ती साखर आहे. म्हणजे इथे काय आहे? द्वैत आहे. साखरेच्या ठिकाणी गोडी आहे. आता ते काय म्हणतात इथे? ते म्हणतात इथे असं नाही आहे. मग इथे कसं आहे? आत्म्याच्या ठिकाणी स्फुरण म्हणजे धर्मधर्मित्व भावानी नाही आहे. आत्म्याच्या ठिकाणी स्फुरण निर्माण झालं आहे असं म्हणू नका. आत्मा आणि स्फुरण एकच आहे म्हणा. म्हणजे त्या सगळ्या तत्वज्ञानाला आता काटत आणलं की ते जे स्फुरण आहे मग ते तरी कसं निर्माण झालं हो, हा जो प्रश्न आहे त्याला त्यांनी उत्तर दिलं. ते म्हणतात या स्फुरद रूपाच्या ठाई जे असं सारखं स्फुरण पावत होतं, असं जे आत्मतत्व होतं तर ते त्याच्याच ठिकाणी स्फुरण पावत होतं असं त्या नासदीय सूक्तात म्हटलंय. धर्मी धर्मत्व नाही, दुसऱ्याची वार्ताही नय येथ ऐकावया. म्हणजे धर्मधर्मी भावानी मिरची आहे आणि तिखट आहे, मीठ आहे आणि खारट आहे, याच्या दोन वस्तू आहेत, तिथे दोन संभवत नाही. त्या आत्मा आणि त्याचं स्फुरण हे जे षष्ठी आहे ना तिथे संभवत नाही. तिथे आत्मा म्हणजेच स्फुरण शब्द आहे, आत्म्यालाच पर्यायी शब्द आहे. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि मग त्यांनी म्हटलं आत्म्याचे जे का स्फुरण तेच त्याचे पाहणेपण. मग आता काय झालं? आता त्यांनी ईक्षण केलं, याचं उत्तर दिलं. आता काय झालं? आपण म्हटलं की ब्रह्मसूत्रकारांनी असो, उपनिषदांनी असो, किंवा अनेक ठिकाणी जिथे जिथे म्हणून सृष्टी उत्पत्तीची प्रक्रिया सांगितली तिथे तिथे त्याला शब्द कोणता वापरला की त्या ब्रह्मानी ईक्षण केलं. म्हणजे त्यांनी पाहिलं, त्यांनी विचार केला, त्यांनी चिंतन केलं, त्याच्यातून हे जग निर्माण झालं. तर आता ते म्हणतात तो आणि ईक्षण दोन वेगळ्या गोष्टी. त्यांनी आणि विचार केला संभवत नाही. ज्ञानदेव म्हणतात हे होत नाही. मग काय म्हणतात ते की आत्म्याचे जे का स्फुरण, आता स्फुरण शब्दानी जी त्याची कार्यकारी शक्ती तुम्ही स्वीकारली आहे, कारण स्फुरण या रूपामध्ये त्याची कार्यकारी शक्ती आली. आता प्रकृती वगैरे भाषा करू नका म्हणतात. आता ती कोणतीच भाषा इथे राहिलेली नाही. तर त्याचं जर तुम्ही कार्य या रूपामध्ये, हालचाल या रूपामध्ये जर ते स्फुरण मानत असाल तर म्हणाले त्याचं पाहणं ही स्फुरणच आहे. म्हणजे आता आत्म्यापासून द्वैत भावानी वेगळं न होता आत्म्याच्याच ठिकाणी जे स्फुरण कल्पिलं आहे ते आत्म्यापेक्षा वेगळं नाही. म्हणजे आत्म्याने ईक्षण केलं असं जर आपल्याला म्हणावं लागलं तर ते म्हणतात ते ईक्षण म्हणजे काय आहे? ते त्याचं पाहणंच आहे. ते ईक्षण जे पाहणं आहे ते पाहणं आत्माच आहे, आणि तो आत्मा स्फुरणच आहे. म्हणजे स्फुरण, आत्मा, पाहणं, चिंतन, ईक्षण हे सगळे शब्द एका आत्मा शब्दातच समाविष्ट आहेत. त्याला वेगळी कृती तुम्ही लावू शकत नाही. तेच त्याचे पाहणेपण, पुढे मागे हे भाषण क्षीण साच वाणीला. आता हे त्याच्या पुढं आहे, हे त्याच्या मागे आहे. म्हणजे हे कशाला सांगितलं? इथे थांबावं मला वाटतं. हे कशा करता सांगितलं की आधी मुळामध्ये ते स्फुरण पावत होतं, मग त्यांनी ईक्षण केलं. म्हणजे आम्ही एकानंतर एक स्टेप बाय स्टेप आम्ही तत्वज्ञान मांडत चाललो. ते म्हणले तुमच्या सोयीकरता खुशाल मांडा ना, तुम्हाला समजून घ्यायला, तुम्हाला समजण्याकरता मांडलं. याचा अर्थ त्या आत्म्याने या प्रत्येक पायरीवरती पाऊल ठेवावं आणि पायऱ्या उतराव्यात किंवा चढाव्यात हे कोणी सांगितलं? कारण प्रसवाला उतराव्यात, प्रतिप्रसवाला चढाव्यात. हे आत्म्याला चढ उतार करावा लागत नाही. तो आहे त्याच ठिकाणी. हे सगळं ब्रह्मांड आहे, हे सगळं विश्व आहे. त्याची निर्मिती पण त्याच्यातच आहे, त्याचा संहार पण त्याच्यातच आहे, त्याची हालचाल पण त्याच्यातच आहे. पण सगळं त्याच्यात आहे म्हणताना एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणाले ती जी काही तुम्ही त्याच्या ठिकाणी संकल्पना स्वीकाराल स्फुरणाच्या ठिकाणी, ती आत्म्यापासून भिन्न नाही.
ती आत्म्याशी अभिन्न आहे. म्हणजे आत्मा आणि बाकीचं काही भिन्न नाही. म्हणजे हे सबंध जग आहे. आता तुम्ही काही म्हणा त्याला, पण ते म्हणतात हे एका आत्म्याशिवाय दुसरं काही नाही आहे. हे त्यांना सिद्ध करायचं. आता त्यांनी आपल्याला मुळाशी आणून सोडलं, त्या स्फुरणाशी.